जाणता महाराष्ट्र न्यूज, जनतेचा आवाज, जाणता महाराष्ट्र. केशेगाव जिल्हा परिषद गटामधून आपला तिकीट मिळालेलं आहे. तर इथल्या शेतकरी, कष्टकरी जनतेला, त्याचबरोबर इथले काही मुद्दे असतील, विकासाचे मुद्दे असतील, ग्रामीण भागातील समस्या असतील, त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे काम करणार किंवा ते मुद्दे काय काय आहेत हे आम्हाला किंवा तुमच्या मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सर, तुमच्या माध्यमातून सांगतो. मुळात काय झालं, या मतदारसंघ केशेगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांनी हातामध्ये मशाल घेतलेली. शेतकऱ्यांनी ठरवले की या मशालीनं सगळं जो आतापर्यंत अन्याय आहे तो जाळून टाकायचा, आणि या मशालीला काँग्रेसचा भक्कम हात भेटलेला आहे. ही जी आघाडी आहे त्या गटामध्ये, ही आघाडी फक्त शेतकऱ्यांची आहे. शेतकरी काय म्हणतोय, तर आजच्या गडला बघा, आपण प्रॉब्लेम बघायला आम्ही जेवढा आम्ही अभ्यास केला मतदारसंघात, इथल्या ज्या शाळा आहेत, म्हणजे अजूनही इथल्या शाळांमध्ये खूपच जार हे चालू नाहीत, पाण्याचे हे चालू नाहीत. अत्यंत वाईट पाणी आहे, पाण्याची क्वालिटी अत्यंत वाईट आहे. हॉस्पिटलला जाऊ वाटत नाही तिथल्या, लोक प्रायव्हेटला जातात, एवढी हॉस्पिटलची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यासाठी सर महाडीबीटी पोर्टल गेली 3 महिन्याला बंद आहे. आपल्याला कर्जमाफी करतो म्हणले, फसवले, आणि आता कुणीही कर्जमाफीचं नाव काढायला तयार नाही. शेतकऱ्यांना गृहीत धरलं जाते. आपलं सोयाबीन आलं बरोबर किती आयात केलं जाते आणि ते सोयाबीन पाडलं जाते भाव. म्हणजे 8,000 सोयाबीनचा भाव असताना तो भाव करायचा 4,000, त्यातलीच उरलेले 1,500 रुपये करायचे आणि ते महिलांना टाकायचे काही, आणि लाडक्या बहीण म्हणायची, तर लाडक्या भावाला मारायचं, सर्वांना मारायचं. लाडक्या भावाचा अजून काही पत्ता नाही. तर इतके असंख्य प्रश्न आहेत सर, एवढे असंख्य प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना हे ठरवले, शेतकऱ्यांनी की आता पेरले आपणच तर काढायचं आपणच, तर ते काढण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलं आहे. थोडक्यात त्यांनी ते हातामध्ये घेतलंय. आमचं विजन क्लिअर आहे सर. आम्हाला या भागामध्ये रोजगारचा विषय आहे. आता बघायला आपण जिल्ह्याची काय अवस्था आहे. आज जिल्ह्यामध्ये 2-3 MIDCs आहेत. आता समोरून सांगितलं झालं की विकासाची गॅरंटी वगैरे काही नाही. आम्ही कोडगाव MIDC बघून आलो. तिथं टेक्सटाईल पार्क नावाचे सांगितलं जाते. केंद्रानं सरळ सरळ सांगितलं की कोडगाव MIDC मध्ये कुठलाही पार्क होणार नाही, पण तरी त्यांच्या जाहीरनाम्यात तो उल्लेख केला जातो. ही किती मोठी फसवेगिरी आहे. तिथं आम्ही गेलो, तिथं अक्षरशः म्हशी चरत आहेत कोडगावला, आणि काही एकरवरती सोलर बसलाय. सोलर मधून कुठलीही रोजगार निर्मिती होत नसते. सोलरला फक्त एक सिक्युरिटी गार्ड लागत असतो, रोजगार निर्मिती होत नाही. सूतगिरणी या जिल्ह्यात तशीच बंद पडलेली आहे. आज आपल्या तरुणांना हाताला काम नाही. पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल, सगळीकडे आपली मुलं आहेत. म्हणजे इथला शेतकरी बाप हा शेतात पाणी नाही म्हणून परेशान आहे, आणि मुलगा हा रोजगार नाही म्हणून परेशान आहे. हे आमच्या 13 गावाचा अभ्यास केला. या 13 गावाच्या प्रॉपर प्रश्नावरती, त्या लाईफ लाईन वरती, त्या रक्तवाहिन्यावरती आम्ही काम केलं. त्याच्या अगोदर गेल्या 3-3.5 वर्षापासून निम्न तेरणा संघर्ष समिती अशी एक समिती स्थापन करून 23 गावातील शेतकऱ्याच्या मुलांनी लढा उभारला, आणि हे पाणी जे आहे मागणीचं, ते मागणीचं पाणी आणलं. हे पाणी म्हणजे या भागातल्या काळ्या आईचा दागिना होता. तो प्रश्न मोठा करून तो प्रश्न त्यांना भाग पडला आम्ही करण्यासाठी, आणि तो जो लढा होता तो लढा संपलेला. आता आम्हाला तो पाण्याचा प्रश्न मंजूर झाला. 113 कोटी रुपये त्याला मंजूर आहेत, काम चालू आहे. येणाऱ्या March-April पर्यंत ते पाणी येणार आहे. हे पाणी जर नाही आलं तर विशाल असा ट्रॅक्टर मोर्चा निघणार या भागामध्ये. त्यानंतर आम्ही बोलतोय लाईटकडे. लाईट मध्ये सगळ्या MSMचे पोल असे वाकडे पोल आहेत, ते पोल सरळ केले पाहिजेत. आणि शाळा, हॉस्पिटल याला प्राधान्य आमचं राहणार आहे. जिल्हा परिषद माध्यमातून इथल्या युवकांना लहान लहान कुटीर उद्योग कसे स्थापन करायचे. इथं पेड्याचा क्लस्टर होऊ शकते. बऱ्याच गावामध्ये बघतो मी दूध संकलन भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. इथून जवळ हायवे गेलेला आहे. प्रॉब्लेम काय आहे, तर फक्त कार्पोरेट लोकांना मुंबईहून पुण्याला त्यांचा माल पोहोचावा याची व्यवस्था आहे, पण शेतकऱ्याच्या शेतामधनं बांधापासून टमाटे हायवेला यावे यासाठी रस्ते नाहीत. ते रस्ते केले पाहिजेत. आणि आपला पाठीमागे रिसर्च बघितला आम्ही, टाटा रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरचा. दरवर्षी 8 ते 9 शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इथला रेट आहे. आपल्याला कोणाला काय वाटत नाही, इथल्या व्यवस्थेला काय वाटत नाही. आज त्यांच्याकडे गेली 5 वर्ष सत्ता आहे, प्रशासक काय सत्ता आहे, म्हणजे 5 अधिक 4 वर्ष लांबलेले 7-8 वर्ष सत्ता आहे जिल्हा परिषदला. काय केलं त्यांनी नेमकं, आपण विचारलं पाहिजे की काय नेमकं केलं काय त्यांनी. आज इलेक्शन जवळ आलं बरोबर की काहीतरी अकाउंट टाकायचं, पैसे टाकायचा प्रयत्न करतील, फोटो शेट करतील, लाडक्या बहिणीचा हप्ता टाकायचा प्रयत्न करतील. हे असं नाही. हे शेतकऱ्याच लेकरं आम्ही. आम्हाला फक्त आमच्या बापाला आम्हाला रक्त नाही बघायचं, डोळ्यात पाणी नको बापाच्या आमच्या. आम्हाला पाणी पाहिजे, आमच्या बापाच्या शेतामध्ये पाणी पाहिजे, त्या बांधापर्यंत पाणी पाहिजे आम्हाला, म्हणून लढतोय आम्ही. शेतकऱ्यांना सांगतो कळकळीचं, फसू नका तुम्ही, त्यांच्या भूलथापाला फसू नका. शेतकऱ्याचा हा आवाज, शेतकऱ्याच्या लेकराचा हा आवाज तुम्ही फक्त तिथं पाठवा. शेतकऱ्याचं हे लेकरू काय करून दाखवेल तुम्ही फक्त बघत.